गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज, डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांनाही वंदन करते. आज आपला अभ्यासाचा दशक 7 समास 5वा द्वैत कल्पना निरास. द्वैत कल्पना निरसन हा समास खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण आतापर्यंत जेवढाही अभ्यास केला त्यात सतत द्वैत हा शब्द वापरला, पण या द्वैतामध्ये संपूर्ण जीवन आपण घालवत असतो. त्या द्वैताचा निरास कसा करायचा हे या समासात सांगितले आहे. मागच्या समासामध्ये विमल ब्रह्म निरूपण झाल्यानंतर समर्थ आता लगेचच द्वैत कल्पना निरसन सांगत आहेत. जीव जन्माला येतो, 1-2 महिन्याचा असेपर्यंत त्या बाळाला सर्व स्त्रिया सारख्याच असतात, पण थोड्याच दिवसात तो आईला ओळखायला लागतो आणि आपली आई व इतर स्त्रिया यामध्ये भेद निर्माण होतो आणि तिथूनच भेदाला सुरुवात होते. असा भेद व्यवहाराच्या दृष्टीने अगदी बरोबर आहे. व्यवहारात असेच व्हायला हवे, पण परमार्थात भेद दृष्टी त्रासदायक असते. जीव या जगतात आला की भेद सुरू होतो. जीवन जगत असताना त्याला कोणाबद्दल प्रेम असते तर कोणाबद्दल द्वेष असतो. पण प्रेम असले तरी प्रेमासाठी दुसरा हवा आणि द्वेष असेल तर त्या द्वेषासाठी सुद्धा दुसरा हवा. म्हणजे दोन्ही ठिकाणी 2 हवेच. मग जिथे 2 असते तिथे अनुकूल प्रतिकूल क्रियांचा खेळ सुरू असतो. उपनिषद सांगते की द्वितीया द्वयी भयम भवती. जिथे 2 असतात तिथं भय असते. भय या शब्दातच द्वैत आहे. मग कशा कशाचे भय असते तर सत्ता आहे, संपत्ती, यश, कीर्ती या सगळ्यात जास्त भय मरणाचे असते. सत्ता आज आहे, 5 वर्षानंतर ती जाईल का याचं भय. संपत्ती आज आहे, उद्या त्याचा भरोसा नाही म्हणून भय. यश 10वीत मेरिटमध्ये पास झालो, 12वीत पण चांगले मार्क्स पडतील का याचं भय. आणि मरणाचं भय तर सतत टांगती तलवार ठेवूनच असते. मग असं सतत कुणाला तरी, कशाचे तरी, कुणाचे तरी, कोणत्या तरी कारणासाठी सतत भय वाटते. भय वाटलं की द्वैत आलं आणि द्वैत असेल तिथे अनुकूल प्रतिकूल क्रियांचा खेळ सुरू होतो. अनुकूल प्रतिकूल म्हटलं की सुख दुःख आला आणि याचा अनुभव आपल्याला रोजच येतो. कारण आपल्याला 2 शिवाय चालतच नाही. दुसरे असल्याशिवाय करमत नाही. एखाद्या दिवशी जेव्हा घरात आपण एकटे असलो ना तर घर आपल्याला खायला उठते. मग सोबतीला TV हवा, मोबाईल हवा, नाहीतर मांजर कुत्रा. आजकाल तर सगळे कासवसुद्धा घरात ठेवण्याची फॅशन झाली आहे. एवढेच जर कमी वाटत असेल तर शेजारच्या मैत्रिणीला, अगं मी आज एकटीच आहे घरी, चहाला बोलवायचे व गप्पा मारायच्या.
याचं एकच कारण आहे की आम्ही सतत दुसऱ्यांवर अवलंबून आहोत. दुसरे असल्याशिवाय चालत नाही. आणि असं जर दुसरे असल्याशिवाय चालत नसेल तर आत्मा तर एकमेव अद्वितीय आहे. तर मग त्याचा अनुभव कसा येणार? त्यामुळे एकमेव अद्वितीय सुखरूप तत्व मी आहे हे समजून घ्यायला आपल्याला खूप अवघड वाटते. कारण अनंत जन्माच्या संस्काराने मानवी बुद्धीला द्वैत इतके अंगवळणी पडले आहे की द्वैत कल्पनेचा निराश करणे शक्य आहे हेही त्याला लवकर पटत नाही. परंतु द्वैताचा निराश झाल्याशिवाय अद्वैताचा अनुभव येत नाही व अद्वैताचा अनुभव आल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही. म्हणून परोपरीने द्वैताचा निराश करण्याच्या युक्त्या सांगाव्या लागतात. केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेचेही लागले अनुसंधान श्रीराम. ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि मायाही प्रत्यक्ष दिसे. आता हे द्वैत निरसे कवणे परी हो श्रीराम. की आता तो शिष्य म्हणतो की आतापर्यंत सांगितलेला विमल ब्रह्म आणि केवल ब्रह्म यामुळे शुद्ध ब्रह्मानुभव आला व माईक सृष्टीही सतत जाणवत राहिली. तर मग काय झाले की ब्रह्मज्ञान प्रकाशले आणि देहादी जगद्रूप मायाही प्रत्यक्ष दिसते आहे. मग या द्वैताचा निराश कसा करावा? मग द्वैताचा निराश करण्याआधी निराश म्हणजे काय हे पाहावं लागेल. द्वैताचा निराश करायचा याचा अर्थ काही नष्ट करायचे नाही, काही काढून टाकायचे नाही, सोडून द्यायचे नाही, कुठे पळून जायचे नाही. तर जो काही भेद दिसतो, दुसरे दिसते, ते दिसत असले तरी तसे नाही असा सहज टिकणारा कायमस्वरूपी अंतःकरणात निश्चय करायचा. निश्चय म्हणजे फेरविचार नाही. जसं लग्न ठरल्यावर वांग निश्चय करतात. तर वांग निश्चय म्हणजे लग्न पक्के झाले आहे, त्यात बदल होणार नाही. तसे द्वैत दिसत असले तरी ते सत्य नाही असा पक्का निश्चय हवा, त्यालाच निराश म्हणायचं. तरी आता सावधान एकाग्र करून या मन, माया ब्रह्म हे कवण जाणत आहे श्रीराम. की आता श्रीगुरु सांगतात की सावधानतेने मन एकाग्र करून माया व ब्रह्म कोण जाणतो याचा निवाडा कर, म्हणजेच विवेक कर. सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प, ऐसिया द्वैताचा जल्प मनची करी श्रीराम. की ब्रह्माने केवळ एक संकल्प केला आणि एवढे मोठे ब्रह्मांड निर्माण झाले. म्हणजे ब्रह्माने केलेला संकल्प पूर्ण होतोच, पण तुमचे आमचे संकल्प मात्र पूर्ण होतीलच याची खात्री नाही. ब्रह्म सत्य आहे असा विचार व माया मिथ्या आहे हा दुसरा विचार, अशा ब्रह्म मायेच्या द्वैताची बडबड मनच करत असते. आणि मनच संकल्प आणि विकल्प करत असते. म्हणून द्वैत जे निर्माण होते त्याला मनच जबाबदार आहे आणि मनानेच मायेची ती कल्पना केलेली आहे. जाणे ब्रह्म जाणे माया ते एक जाणावी तुर्या, सर्व जाणे म्हणून या सर्व साक्षिणी श्रीराम. की जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थेमध्ये सापेक्ष अशी चौथी अवस्था तुर्या आहे. आणि ही तुर्या अवस्था ब्रह्मही जाणते व मायाही जाणते. ब्रह्म जाणते म्हणजे तिची अंतःकरण वृत्ती आत्माकार झालेली असते व इकडे मायेचा अनुभवही तिला येत असतो. म्हणून ती सर्व जाणते. म्हणजे ब्रह्म सत्य आहे व माया प्रत्यक्ष दिसत असूनही ती मिथ्या आहे हे विचारांनी तिला समजलेले असते. तिलाच सर्व साक्षिणी अवस्था म्हणतात. ऐक तुर्येचे लक्षण, जेथे सर्व जाणपण, सर्वची नाही कवन, जाणे लगात श्रीराम. की अशी ही जी दोन्ही जाणणारी सर्व साक्षिणी तुर्या अवस्था आहे, त्या तुर्या अवस्थेचं एक लक्षण आहे की ती सर्व काही जाणते, पण सर्व काही अस्तित्वातच नाही. अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही,
जग झालेलेच नाही असं शास्त्र सांगते. मग जे अस्तित्वातच नाही त्याला कोण आणि कसे जाणणार? पण मायेमुळे केवळ जग आहे अशी कल्पना केली जाते. प्रत्यक्षात ब्रह्म सच्चित घन असा अवस्थात्रयातीतव एकही गुण नसणारे आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी जाणणे नाहीच, की ज्याप्रमाणे आकाशाला रंग नसतानाही आकाश निळे आहे असा भास होतो, तो भास सत्य नाही, ती केवळ कल्पना आहे. त्याचप्रमाणे जिथं जाणणे ही वृत्ती शिल्लक असते, तुर्य अवस्थेत म्हणजे साक्षी अवस्थेत, म्हणून तुर्यासुद्धा मिथ्याच ठरते. संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाची ये पोटी, ते मनची मिथ्या शेवटी साक्षी कवणू श्रीराम. की केवळ या मनामुळेच संकल्प विकल्प निर्माण होऊन सृष्टी भासते. ते मनच, ज्या मनामुळे ही सृष्टी संकल्प विकल्प होतात, ते मनच माईक असल्याने त्या मनाची घडलेली सृष्टी साक्षी रूपाने कोण आणि कशी पाहू शकेल? साक्षत्व चैतन्यत्वा सत्ता हे गुण ब्रह्माची या माथा, आरोपले जाण वृथा माया गुणे श्रीराम. की साधकाने इथे लक्षात ठेवायचे की साक्षीत्व चैतन्यत्व सत्ता हे तिन्ही धर्म मायेमुळे ब्रह्मस्वरूपावर लादले गेले आहेत. कारण साक्षीत्व करण्यासाठी दुसरी वस्तू असल्याशिवाय साक्षीत्व सिद्ध होत नाही. चैतन्यत्व म्हणजे व्यवहाराच्या सर्व हालचाली क्रिया ज्याच्यामुळे घडतात त्याला चैतन्य म्हणतात. आणि या चैतन्याच्या माध्यमातून होणारे सर्व ज्ञान हे दुसरी वस्तू असल्याशिवाय होत नाही. म्हणून होणारे ज्ञान जे चैतन्यामुळे होते ते सुद्धा मायेमधलंच होते. आणि सत्ता गाजवण्यासाठी पण दुसरी कोणीतरी असल्याशिवाय सत्ता गाजवता येत नाही. म्हणजेच साक्षीत्व चैतन्यत्व व सत्ता या तिन्ही गोष्टीत दुसरे हवे. दुसरे असणे म्हणजे भेद. त्यामुळे तो सर्व मायेचा प्रांत आहे. केवळ ब्रह्मावर त्या उगाचच लादल्या गेलेल्या आहेत. घटामठाचे निगुणे त्रिविधा आकाश बोलणे, मायेची नि खरेपणे गुण ब्रह्मी श्रीराम. की आकाश संपूर्ण व्यापक आहे, त्याला महाकाश म्हणतात. आणि आकाश म्हणजे पोकळी, ती सगळीकडे आहे. पण हे आकाश एका खोलीमध्ये आहे. म्हणजे त्या खोलीमुळे ते मर्यादित झाल्यासारखे आपल्याला वाटते. जेव्हा ते मर्यादित होते त्याला मठाकाश म्हणतात. आणि त्या मठाकाशामध्ये म्हणजे त्या खोलीमध्ये एक घट ठेवला आहे. तो घटाने म्हणजे घट ठेवल्यावर घटामध्ये सुद्धा आकाश आहे. म्हणजे घटाने ते मर्यादित झाले आहे, त्याला घटाकाश म्हणतात. पण खोली व घर यांच्या अस्तित्वामुळे घटातील आकाश आणि खोलीतील म्हणजे मठातील आकाश व बाहेरील आकाश असे आकाशाचे 3 कल्पित भेद पडतात. पण घटाकाश आणि मठाकाश या 2 उपाधी सापेक्ष 2 नावे निर्माण झालेली आहेत. म्हणजे आकाश एकच आहे, पण हे 2 सापेक्ष नावे निर्माण झाल्यामुळे आकाशाला अकारणच महाकाश असे तिसरे नाव दिले जाते. त्याचप्रमाणे त्रिगुणात्मक माया खरी वाटल्यामुळे ब्रह्माला अकारणच निर्गुण म्हणावे लागते. जव खरेपण मायेसी तवची साक्षत्व ब्रह्मासी, माये अविद्येचे निरासी द्वैत कैसे श्रीराम. की जोपर्यंत माया सत्य मानली तोपर्यंत ब्रह्मरूप तुर्याला साक्षी म्हणता येते. पण माया आणि अविद्येचा निराश झाल्यावर ब्रह्म आणि माया हे द्वैतच शिल्लक राहत नाही. म्हणून सर्वसाक्षी मन तेची झालिया उन्मन, मग तुर्या रूप ज्ञान ते मावळून गेले श्रीराम. म्हणून मनाचे उन्मन झाल्यानंतर सर्व साक्षी असलेली तुर्या ही अवस्थाही शिल्लक राहत नाही. जयास द्वैत भासले ते मन उन्मन झाले, द्वैता अद्वैताचे तुटले अनुसंधान श्रीराम. की मग तुम्हा आम्हाला सतत द्वैताचा अनुभव येत असतो. पण तिथं ते सांगतात आहे की जेव्हा
अंतःकरण वृत्तीला द्वैतरूप दृश्य जगताचा अनुभव येतो तीच जर मावळून गेल्यावर ते द्वैत आणि द्वैत सापेक्ष अद्वैत या संबंधीची विचार मालिकाच तुटते. एवं द्वैत आणि अद्वैत होये वृत्तीचा संकेत, वृत्ती झालिया निवृत्त, द्वैत कैसे श्रीराम. की आपल्याला जो सतत द्वैताचा अनुभव येत असतो तो का येतो, तर जोपर्यंत देह सत्यत्व भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती व कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीत जीव अडकलेला आहे तोपर्यंत द्वैताचा सतत अनुभव येतच राहतो. पण वेदांत शास्त्र आणि श्रीगुरु अद्वैत सत्य आहे असं सांगतात. त्यामुळे साधकासमोर अनुभवातील द्वैत आणि शास्त्राने सांगितलेले द्वैत असे दोन्हीही संकेत उभे राहतात. द्वैताचा अनुभव वृत्तीमुळे येतो, पण वृत्ती जेव्हा अभ्यासाने निवृत्त होते तेव्हा द्वैताचा अनुभव सुद्धा निवृत्त होतो. त्यामुळे द्वैत सापेक्ष अद्वैतही निवृत्त होते. एवं द्वैत वृत्तीरहित जे ज्ञान, तेची पूर्ण समाधान, जेथे तुटे अनुसंधान, माया ब्रह्मीचे श्रीराम. की वृत्ती जेव्हा शिल्लक राहत नाही तेव्हा खरे समाधान प्राप्त होते. पण वृत्ती हा कोणाला होतं? वृत्ती म्हणजे काय, तर अंतःकरणाला ज्ञान करून देण्याच्या प्रक्रियेला वृत्ती म्हणतात. मग या वृत्ती 4 प्रकारच्या आहे: मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती आणि अहंकार वृत्ती. या 4ही वृत्तीत जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थेत काम करत असतात. मग या वृत्ती जे कार्य करतात ते चिदाभासामुळे काम करत असतात. आपण चिदाभास म्हणजे काय याचा अभ्यास केला होता की या चिदाभासामुळेच आपल्या सगळ्या क्रिया सुरू असतात. मग मनोवृत्ती काय करते? संकल्प विकल्प करते. बुद्धिवृत्ती त्याचा निश्चय करते आणि चित्त त्या निश्चयाला पकडून ठेवते. आणि अहंकार म्हणजे जेला मी म्हणतो तो अहंकार. मग या वृत्तीमुळे जे ज्ञान होते ते होणारे ज्ञान असते, त्याला सविशेष असं म्हणतात. आणि ही जर वृत्तीच जर मावळली तर चिदाभास आपल्या मूळ स्वरूपात जातो. म्हणजे मूळ स्वरूपात आपण पाहावे आपणासी आपण याचा विचार केला होता की चिदाभास आपल्या मूळ स्वरूपात जातो म्हणजे आत्माकार होतो. तेव्हा तेथे शुद्ध किंवा निर्विशेष म्हणजे होणारे ज्ञान न राहिल्याने पूर्ण समाधानाची स्थिती प्राप्त होते. त्यावेळी माया आणि ब्रह्माचे विचार सगळे नाहीसे होतात. रोज झोपेमध्ये आपल्याला सगळ्यांना हा अनुभव येतो. कारण त्यावेळी जेव्हा आपण झोपतो त्यावेळी अंतःकरणाच्या वृत्ती शांत झाल्यामुळे चिदाभास आत्माकार होतो म्हणजे तो आपल्या मूळ स्वरूपात जातो. त्यावेळी आपल्याला गाढ झोप लागते व समाधान मिळते. म्हणजे सगळं काही खूप वैभव असूनही जर झोप येत नसेल तर डॉक्टरांकडे जाऊन झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. म्हणजे झोपलं की बरं वाटते. का बरं वाटते व झोपलं की? कारण तिथेच खरं आनंद आहे, तेच खरं सुख आहे. कारण गाढ झोपेत प्रत्येकाचा चिदाभास आत्मस्वरूपात विलीन होतो आणि ही आनंदाची अवस्था आहे. म्हणून तेथे आपल्याला आत्मसुखाचा अनुभव येतो. पण झोपेतून जागे झाल्याबरोबर पूर्ण जसेच्या तसेच दिसायला लागते. म्हणून झोपेतील सुख ही पण एक अवस्थाच आहे. ब्रह्म मात्र त्या अवस्थांच्या पलीकडे आहे. मग म्हणून आपण गणपतीला म्हणतो तो अवस्था त्रयातीतः. माया ब्रह्म ऐसा हेत, मने कल्पिला संकेत, ब्रह्म कल्पने रहित, जाणती ज्ञाने श्रीराम. म्हणून साधक अवस्थेमध्ये विवेकासाठी माया व ब्रह्म ह्या 2 कल्पनाच सांगितलेल्या असतात. ज्यांना ब्रह्मवस्तूचा अपरोक्ष अनुभव येतो त्यांना ब्रह्माची कल्पना होत नाही हे कळते. जे मन बुद्धी अगोचर, जे कल्पनेहुनी पर, ते अनुभविता साचार, द्वैत कैसे श्रीराम. की इथे जे कल्पनेहुनी पर म्हणजे माया आहे. की मायेमुळे जे होणारे ज्ञान आहे ते मन बुद्धी कल्पना
यांच्या साह्याने अनुभवाला येते, पण ब्रह्म मात्र मन, बुद्धी, कल्पना यांच्या साह्याने अनुभवाला येत नाही. म्हणून अनुभव घेतलेला द्वैताचा भास पण मग कसा टिकेल? द्वैत पाहता ब्रह्म नसे, ब्रह्म पाहता द्वैत नासे, द्वैता द्वैत भासे, कल्पनेसी श्रीराम. परंतु अंतःकरण वृत्तीची सतत बाहेर धाव असते, म्हणून ती जेव्हा या दृश्य जगतात रमते तेव्हा तिचे ब्रह्माचे अनुसंधान सुटते, आणि जेव्हा तीच अंतःकरण वृत्ती ब्रह्मस्वरूपात लीन झाली की तिचे दृश्याचे म्हणजे द्वैताचे भान सुटते. म्हणून द्वैत आणि अद्वैत हे दोन्हीही कल्पनेचे खेळ आहेत, हे साधकाने लक्षात ठेवावे. कल्पना माया निवारी, कल्पना ब्रह्म थावरी, संशय धरी आणि वारी, तेही कल्पना श्रीराम. की माया नेहमी भ्रमात अडकवते. ती जोपर्यंत दिसते तोपर्यंत ती सत्य वाटते, पण तिचं एकदा ज्ञान झालं की ते मिथ्या ठरते. मग अशी ही माया अनेक प्रकारचे संशय शंका निर्माण करते व तीच त्यातून आपल्याला सोडवते. म्हणजे मी मायेला दूर सारीन व मी आत्मस्वरूपात लीन होईल, हा सगळा कल्पनेचाच खेळ आहे. कारण माया काही अशी वस्तू नाही आहे की तिला दूर करता येईल किंवा पण दूर करता येईल आणि मग मी आत्मस्वरूपात लीन होईल. तर मायेचा म्हणजे माईक वस्तूंना केवळ विचारांनी दूर करायचे व दूर झाल्याबरोबर आत्मा तिथे आहेच, कारण आत्मा काही कुठून आपल्याला आणावा लागत नाही, तो आधीपासूनच उपलब्ध आहे. पण केवळ अविद्येमुळे त्यावर अविद्येचे आवरण घातलेले आहे, म्हणून ते आपल्या दृष्टीस पडत नाही. कल्पना करी बंधन, कल्पना दे समाधान, ब्रह्मी लावी अनुसंधान, तेही कल्पना श्रीराम. की आता 19 पासून 24 पर्यंतच्या ओव्यांमध्ये सगळ्या माया कशी काल्पनिक आहे हेच सांगणारे आहेत, आणि ती कशा पद्धतीने कार्य करते हे सांगितले आहे. म्हणून कल्पना करी बंधन, कल्पना दे समाधान, ब्रह्मी लावी अनुसंधान, तेही कल्पना श्रीराम. कल्पना द्वैताची माता, कल्पना ज्ञेप्ती तत्वता, बद्धता आणि मुक्तता, कल्पना गुणे श्रीराम. माया म्हणजेच कल्पना किंवा असत्य. जे जे अपरिवर्तनीय असते म्हणजे बदलणारे असते ते माईक असते. म्हणजेच जे असत्य असते म्हणजे काल्पनिक असते ते काल्पनिक असते. आपला देह परिवर्तनीय आहे याचा परिचय आपल्या सर्वांना आहे. कारण देह जसा लहानपणी असतो तसा तरुणपणी नाही, तरुणपणी असतो तसा वृद्धपणी नाही. म्हणजेच त्याच्यात सतत बदल होतात, आणि जे बदलणारे आहे ते असत्य व माईक असते. मग देहाप्रमाणेच या जगाचा पण विचार करायचा की जगात तर दररोज बदल झालेला आपण पाहतो. भौतिक क्षेत्रात तर आज नवीन मार्केटमध्ये आलेला मोबाईल 2-3 वर्षात जुना होतो, त्याऐवजी दुसरा मोबाईल मार्केटमध्ये येतो. असे प्रत्येक गोष्टीमध्ये जगतात बदल दिसतात, आणि बदलणारे जगही असत्य आहे म्हणजे माईक आहे. या असत्य असणाऱ्या देह व जगताला सत्य समजून त्या खोट्या कल्पनेत माणूस रमतो व स्वतःला अडकवून घेतो. मग या कल्पनेत बंधनात कोण अडकतो? तर जीव अडकतो व जगतातील सगळ्या वस्तूंशी, व्यक्तींशी व घटनांशी जीव माझेपणाने काल्पनिक संबंध प्रस्थापित करतो. मग माझी माणसे, माझा पैसा, माझे घर, मी यशस्वी, मी गोरा, मी सुंदर अशा बंधनात अडकून स्वतः आत्मा असूनही जीव समजतो हेच खरे बंधन आहे. मग हे बंधन कोणाचे असा प्रश्न पडतो. हे बंधन अविद्येचे आहे. खरे ज्ञान नसल्यामुळे भ्रामक मी मध्ये अडकून सुख दुःख, यश अपयश, मान अपमान, जय पराजय अशा द्वंद्वात जीव अडकतो. या द्वंद्वात मी बद्ध आहे
आता मी बंधनमुक्त होईल, त्यासाठी मी माझी अंतःकरण वृत्ती आत्माकार करेल असे म्हणणे देखील कल्पनाच आहे. अशा या कल्पनेचे स्वरूप कसे आहे? कल्पना द्वैताची माता, कल्पना ज्ञप्ती तत्वता, बद्धता आणि मुक्तता, कल्पना गुणे श्रीराम. कल्पना अंतरी सबळ, नसते दावी ब्रह्मगोळ, क्षणा एकांते निर्मळ, स्वरूपकल्पी श्रीराम. क्षणा एका धोका वाहे, क्षणा एका स्थिर राहे, क्षणा एका पाहे, विस्मित होनी श्रीराम. क्षणा एकांते उमजे, क्षणा एकांते निर्भुजे, नाना विकार करिजे, ते कल्पना जाणावी श्रीराम. कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ, कल्पना तेची केवळ, मोक्षदाती श्रीराम. की अशा या कल्पनेचं स्वरूप कसं आहे याचा विचार करावा लागेल, कारण कल्पनेचे बंधन हेच द्वैताचे स्वरूप आहे. सूक्ष्म विचार केल्यावर लक्षात येते की या कल्पनेच्या मुळाशी जाणीव असते व जाणीवेला ज्ञानस्वरूप आत्म्याचे अधिष्ठान असते. म्हणूनच कल्पनेचे मूळ आत्म्यामध्येच आहे आणि ही कल्पना जेव्हा द्वैताच्या पसाऱ्यात अडकते तेव्हा ती जीवाला बद्ध करते व तीच कल्पना जर स्वतःच्या मुळाकडे वळवली तर ती मुळाशी एकरूप होऊन जीवाला मुक्तही करते. पण ही कल्पना, ही माया ब्रह्माची शक्ती आहे आणि तीच या जगताचा माईक पसारा दाखवते व तीच त्याच बळाने मी ब्रह्म आहे अशा अनुभवाला क्षणात नेऊन सोडते. या कल्पनेचा मनाचा एक गुण आहे की ती अत्यंत चपळ आहे. ती क्षणात भयभीत होते, तर दुसऱ्या क्षणी ती शांत होते, तर तिसऱ्या क्षणाला ती आश्चर्यचकित होते. जेव्हा एखादी दोरी पडलेली असताना तिथे साप असल्याचा भ्रम होतो, तेव्हा या चंचलतेचा अनुभव येतो. आधी भीती वाटते, नंतर ज्ञान झाले की शांत वाटते व असे कसे आपण दोरीला साप समजलो असं आश्चर्यही वाटते. म्हणून ही माया कशी आहे तर क्षणभर तिला काहीतरी कळते असे वाटते आणि दुसऱ्या क्षणी तिला कळेनासे होते. म्हणजे मुळात ती विकारी असल्यामुळे काम, क्रोध, लोभ, भय, मदमत्सर यामुळे तिला दुःख भोगावे लागते आणि हे दुःख भोगण्याचं एकच कारण आहे की ही माया कल्पनाच आहे. कारण ही माया कल्पनाच आहे याचं ज्ञान जीवाला झालेलं नसते. म्हणून कल्पना जन्माचे मूळ, 24वी ओळी. कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ, कल्पना तेची केवळ, मोक्षदाती श्रीराम. की या कल्पनेतच रमल्यामुळे जीवाला पुन्हा पुन्हा या भूतलावर जन्म घ्यावा लागतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम असे रडगाणे सतत त्या जीवाचे सुरू असते. मग त्याला वाटते की यातून सुटण्यासाठी आता मी परमेश्वराची भक्ती करावी आणि तिचे फळ मिळवावे. पण ही मी परमेश्वराची भक्ती करीन आणि तिचं फळ मिळवेल ही देखील कल्पनाच आहे. कारण फळ मिळवणं म्हणजे सकाम भक्ती झाली आणि फळ म्हटलं की ते चांगले असो की वाईट असो त्यासाठी पुन्हा जन्म आहेच ते फळ भोगण्यासाठी. म्हणून फळ मिळवणे ही सुद्धा कल्पनाच आहे, पण ती मात्र सकाम असल्या मोक्षाला सहाय्य करते. असो ऐसी हे कल्पना, साधने दे समाधाना, एरवी हे पतना मूळची की श्रीराम. म्हणून सर्वांचे मूळ, ते हे कल्पनाच केवळ, इचे केलिया निर्मूळ, ब्रह्मप्राप्ती श्रीराम. की असे हे कल्पनेचे स्वरूप आहे आणि कल्पना साधनेला जर जोडली तर मोक्ष व स्वैर सोडली तर पतन अशी ही फळे देते. म्हणून या दृश्य सृष्टीचे व जीवाच्या बंधन मोक्षाचे मूळ ही कल्पनाच आहे आणि ती जर समूळ काढली तर ब्रह्मानुभव सहजच असतो. श्रवण आणि मनन, निज ध्यासे समाधान, मिथ्या कल्पनेचे भान, उडोनी जाय श्रीराम. की आपण आता पाहिलं की ही माया दृश्य सृष्टीचे व जीवाचे बंधन
या मायेमुळेच निर्माण होते आणि ती कल्पनाच आहे. ती समूळ काढली की ब्रह्मानुभव सहजच असतो. मग त्यासाठी आपण एक दृष्टांत घेऊ. म्हणजे आत्ता जो कल्पनेचा सगळा खेळ आहे हे सांगितलं, हे पटकन लक्षात येऊन जाईल की समजा 100 गाढवांना घेऊन काही तरुण 100 गाढवांना घेऊन काही 10-12 तरुण एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असतात. ठिकठिकाणी त्यांचा मुक्काम असतो. एकदा एका ठिकाणी त्यांनी मुक्काम करून दुसऱ्या गावात ते पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आलं की गाढवं ज्या दोऱ्यांनी रात्रभर आपण खुंट्यांना बांधून ठेवतो, त्या खुंट्याला बांधणारी जी दोरी आहे तीच आपण 20 मैल दूर ठेवली आहे. म्हणजे मागच्या तळावरच ती राहिली आहे. मग त्यांच्यासमोर प्रश्न पडला की आता रात्रभर या सर्व म्हणजे 100च्या 100 गाढवांना उधळून न देता एका ठिकाणी रात्रभर कसं सांभाळायचं. त्या तरुणांबरोबर 2 वृद्धही होते. मग आपल्या अनुभवातून त्यांनी त्या तरुणांना सल्ला दिला की ते म्हणाले, तुमचा संबंध कोणाशी आहे? गाढवांशी आहे. मग तुम्ही आता एक काम करा की जशा खुंट्या रोज तुम्ही ठोकता आणि तशाच खुंट्या ठोका आणि प्रत्येक गाढवाला एकेका खुंट्याजवळ नेऊन दोरी बांधताना रोज जसं तुम्ही त्याच्या पायावर खुरांवर जसा हात फिरवता तसा हात फिरवा आणि हात फिरवल्यामुळे त्या गाढवांना नेहमीच्या सवयीप्रमाणे आपण बांधले गेले आहोत असे वाटेल आणि ती गाढवे रात्रभर न उधळता तशीच एका ठिकाणी उभी राहतील. वृद्धांचा सल्ला तरुणांनी ऐकला व त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी एकेका गाढवाला नेऊन खुंटी केली, खुंटी ठोकली आणि त्याच्या पायावर आणि पाठीवर हात फिरवला आणि दोरी बांधण्याची फक्त ॲक्शन केली. तर तेवढं करण्यामुळे गाढवे रात्रभर न उधळता तशीच उभी राहिली. आपण बांधले गेलो आहोत या कल्पित बंधनात ते उधळत राहिले, ते तसेच स्थिर राहिले. त्या गाढवांना वर्षानुवर्षापासून अशा बंधनाची सवय होती आणि ते संस्कार कायम असल्यामुळे ते बांधले गेले. पण सकाळी उठल्यावर ते तरुण त्या गाढवांना हाकलायला लागले, पण गाढव हालेनात. तेव्हा परत वृद्धांनी त्यांना सांगितले की परत एकदा तुम्ही गाढवांजवळ जा, खुंटावर ॲक्शन करा की त्यापासून मी दोरी सोडतो आहे आणि पुन्हा त्यांच्या पाठीवरून हात फिरवा. असं केल्याबरोबर त्या गाढवांना वाटलं की आता आपल्याला यांनी दोरी सोडून मोकळे केले आहे आणि ते लगेच मोकळे झाले आणि गाढवं चालायला लागले. आपण देखील अनेक जन्माच्या संस्कारामुळे मी देहच आहे या कल्पनेला दृढ धरून बसल्याने कल्पित बंधनात अडकलो आहे. देहाला होणारे दुःख, मनाला होणारे आघात सत्य आहेत या कल्पनेने दुःख भोगतो. वेदांत शास्त्राच्या अभ्यासाने देह म्हणजे मी नाही, माझ्या भोवतालचे जगही सत्य नाही हे लक्षात येते. म्हणून अभ्यास केला पाहिजे. देह व जगत कल्पित ठरल्याने बंधन देखील कल्पित ठरते. मोक्षही बंध सापेक्ष असल्याने मी मुक्त, मोक्ष मला हवा वगैरे म्हणण्याचे कारणच उरत नाही. मग असं जर मला समाधान प्राप्त करायचं असेल तर काय करायला पाहिजे? 27वी ओवी. श्रवण आणि मनन निज ध्यासे समाधान, मिथ्या कल्पनेचे भान उडोनी जाये श्रीराम. म्हणून मोक्षरूप समाधान प्राप्त करायचं असेल तर संप्रदाययुक्त श्रवण, शास्त्रानुसारी मनन व गुरुवाक्याचे निधिध्यासन यांच्या साह्याने कल्पना समूळ जाते व समाधान प्राप्त होते. मग श्रवण कशाचं करायला पाहिजे? तर अद्वैताला अनुकूलाचा स्वीकार करायचा व अद्वैताच्या प्रतिकूलाचा त्याग, अशा पद्धतीने वेदांत वाक्याच्या तात्पर्याचा निश्चय श्रवणात करायचा. श्रवण केल्यानंतर यथार्थ श्रवण झाल्यावर जे सत्य म्हणून समोर येते त्यासंबंधी परोपरीने विचार करून
सर्व संशय नाहीसे करणं म्हणजे मनन करणे आहे. आणि श्रवण आणि मनन झाल्यानंतर स्वतःच्या स्वरूपासंबंधी जो पूर्ण निश्चय होतो त्या स्वरूपाशी अंतःकरण वृत्ती एकरूप करण्याच्या अभ्यासाला म्हणजेच आत्मनिवेदनाला निधिध्यासन म्हणतात. यासाठी संतांजवळ जाऊन श्रवण करावं लागते, मनन करावं लागते आणि त्यानंतर निधिध्यासन करावं लागते. असं आणि पण पुढे समर्थ आपल्याला सांगतात की शुद्ध ब्रह्माचा निश्चयो करी कल्पनेचा जयो निश्चितार्थ संशयो तुटून गेला. असं गुरूंकडून श्रवण केल्यानंतर, तसं मनन केल्यानंतर आणि निधिध्यासनामध्ये निश्चय झाल्यानंतर शुद्ध ब्रह्माचा अनुभव येतो. पण कल्पनेने शुद्ध ब्रह्माच्या स्वरूपाचे यथार्थ आकलन झाल्यावरही ती कल्पनासुद्धा निवृत्त होते. मग मी कोण आहे, जगताचे स्वरूप काय आहे, सुख कशात आहे, हे सगळे संशय निघून जातात. मिथ्या कल्पनेचे कोडे कैसे राहे साच्या पुढे, जैसे सूर्याचे उजेडे नासे तम श्रीराम. की सूर्य उगवतात जसा अंधार टिकत नाही, त्याप्रमाणे सत्य ब्रह्माच्या प्रकाशात मिथ्या कल्पना टिकत नाही. तैसे ज्ञानाचे प्रकाशे मिथ्या कल्पना हे नासे, मग हे तुटे आपैसे द्वैतानुसंधान श्रीराम. की ब्रह्मज्ञानाच्या प्रकाशात मिथ्या कल्पना नाहीशी होते आणि द्वैताचे अनुसंधान आपोआप सुटते. म्हणून कल्पनेने कल्पना उडे, जैसा मृग सापडे, का शरे शर आतुडे आकाशमार्गी श्रीराम. की कल्पनेने कल्पना उडे म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे एका पशुच्या शिकारीसाठी दुसरा पशु वापरावा लागतो, म्हणजे उंदराला जर मारायचं असेल त्यासाठी आपल्याला मांजर पाळावी लागते. तसेच जैसे मृगे सापडे, का शरे शर आतुडे आकाशमार्गी. बाणानेच आकाशातून येणारा दुसरा बाण तोडावा लागतो. आपण जेव्हा रामायण महाभारत सिरियल पाहत होतो त्याच्यात पाहत होतो की एका बाणाने दुसरा बाण तोडला जायचा. त्याचप्रमाणे कल्पनेने कल्पना नष्ट होते. शुद्ध कल्पनेचे बळ झालिया नासे सबळ, हेची वचन प्रांजळ सावध ऐका श्रीराम. की कल्पनेनेच कल्पना नष्ट होते म्हणजे काय, तर मी ब्रह्म म्हणजेच ही संवादी कल्पनाच्या बळाने अशुद्ध वा विसंवादी कल्पना छाटावी. मग हे विधान आपण सावधपणाने ऐकावे असं समर्थ आपल्याला सांगत आहे. कारण शुद्ध कल्पनेची खूण स्वये कल्पिजे निर्गुण, स्वस्वरूपी विस्मरण पडोचिने दी श्रीराम. सदा स्वरूपानुसंधान करी द्वैताचे निरशन, अद्वय निश्चयाचे ज्ञान तेची शुद्ध कल्पना श्रीराम. कारण शुद्ध संवादी म्हणजे काय आणि विसंवादी म्हणजे काय, तर संवादी म्हणजे जी जीवाला स्वरूपप्राप्तीकडे घेऊन जाते त्या भ्रमाला संवादी भ्रम म्हणतात. या उलट स्वैराचार विषयभोग कुसंगत अशा विषयभोगाची सामुग्री बंधनात अडकवते, त्यामुळे त्याला विसंवादी भ्रम म्हणतात. म्हणून शुद्ध कल्पनेची खूण स्वये कल्पिजे निर्गुण, स्वस्वरूपी विस्मरण पडोचिने दी श्रीराम. की मी निर्गुण ब्रह्म आहे ही संवादी कल्पना स्वरूपाचे विस्मरण होऊ देत नाही आणि आत्मस्वरूपाच्या अनुसंधान टिकून द्वैताचा निराश करून मी व ब्रह्म एक आहे असा ती निश्चय करून देते. तीच शुद्ध कल्पना होय. अद्वैत कल्पी ते शुद्ध, द्वैत कल्पी ते अशुद्ध, अशुद्ध तेची प्रसिद्ध सबळ जाणावी श्रीराम. म्हणून अद्वैताचा अनुभव ही शुद्ध कल्पना आहे आणि जो द्वैताचा अनुभव आहे ती अशुद्ध कल्पना आहे. म्हणून शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चितार्थ आणि सबळ व्यर्थ द्वैतकल्पी श्रीराम. अद्वैत कल्पना प्रकाशे तेची क्षणी द्वैत भासे,
द्वैता सरिसे निरसे सबळ कल्पना श्रीराम. कल्पनेने कल्पना सरे ऐसी जाणावी चतुरे. सबळ गेली या नंतरे शुद्ध उरली श्रीराम. शुद्ध कल्पनेचे रूप तेची जे कल्पी स्वरूप. स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण श्रीराम. कारण जेव्हा शुद्ध कल्पनेने अद्वैतानुभवाचे तर शबल कल्पनेने द्वैताच्या अनुभव येतो. म्हणून अद्वैत कल्पनेचा प्रकाश पडताच द्वैताचा अंधार नष्ट होतो. म्हणजे द्वैत वावळतात शबल कल्पना नष्ट होते. आणि हा सगळा विचार सांगताना समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सांगितले आहे की स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या. स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली. विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली. की शब्दस्पर्शादी विषयांची केलेली प्रत्येक कल्पना अविद्यामय आहे. आणि ब्रह्माविषयी कल्पना सद्विद्या असली तरी ती कल्पनाच असल्याने माया हेच त्याचे स्वरूप आहे. म्हणून एक मूळच्या कल्पनेचेच ते दोन भाग झालेले आहेत. पण यथार्थ विवेकाने कल्पना ब्रह्मानुभवात लीन होते. साधकाने लक्षात ठेवायचे की कोणत्याही पदार्थाविषयीचे व ब्रह्माविषयीचे वृत्तीज्ञान मायामय आहे. पदार्थाच्या वृत्तीज्ञानाने अविद्या जाणली जाते व मी ब्रह्म इत्यादी वृत्तीज्ञानाने विद्या जाणली जाते. म्हणजे एक अपकारक व एक उपकारक असली तरी दोन्ही मायेचीच रूपे आहेत. म्हणून शुद्ध स्वरूपाचे अनुसंधानात हे शुद्ध कल्पनेचे रूप असून तिच्या माध्यमातूनच कल्पना करणारा स्वरूपाकार होतो. म्हणून शुद्ध कल्पना ही मिथ्या आहे असा निश्चय झाल्यावर आत्म्याची तद्रूपता येते व मी आत्मा या निश्चयाने कल्पना देखील नष्ट होते. जेची क्षणी निश्चय चळे तेची क्षणी द्वैत उफाळे. जैसा अस्तमानी प्रबळे अंधकार श्रीराम. वरील पण असा आत्म्याचा निश्चय ज्या क्षणी मोडतो त्या क्षणी द्वैत पुन्हा उफाळून वर येते. म्हणजे सूर्य मावळताच अंधार पसरावा त्याप्रमाणे होते. तैसे ज्ञान होता मळीन अज्ञान प्रबळे जाण. या कारणे श्रवण अखंड असावे श्रीराम. म्हणून आत्मानुसंधान कमी होताच अज्ञानरूप द्वैत जोराने उफाळून येते. म्हणून सतत श्रवण करावे. कारण सतत श्रवण केल्यामुळे आत्मानुभवाचा जो निश्चय आहे तो पक्का होतो. आता असो हे बोलणे झाले आकाश फेडू एका बोले. जयास द्वैत भासले ते तू नव्हेसी सर्वथा. की आतापर्यंत जेवढं मी तुला काही सगळं सांगितलं त्या सगळ्याचं एकच तात्पर्य आहे. आणि ते मी तुला आता एका वाक्यात सांगतो की तुला हा जो काही सगळा द्वैताचा भास झाला तो तू नव्हेस. म्हणजे द्वैतभान जीवाला होते आणि जीव मुळातच ब्रह्मरूप आहे. म्हणजे तू ब्रह्म आहेस हेच एक तू लक्षात ठेव. मागील आशंका फिटली इतुकेन हे कथा संपली. पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती श्रीराम. की आता विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याने हा विषय आता इथे संपला आहे. म्हणून पुढील अभ्यासासाठी आता श्रोत्याने सावध व्हावे असं समर्थ आपल्याला सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.